नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजच्या लेक्चरला आपण हे समजून घेणार आहोत, प्लांट्समध्ये कोणत्या प्रकारचे अडॅप्टेशन्स दिसतात. आता अडॅप्टेशन म्हणजे काय? मराठीमध्ये ज्याला आपण अनुकूलन असं म्हणतो. अडॅप्टेशन म्हणजे काय? हे आपण एक सेपरेट लेक्चर त्याच्यावर तयार केलेलं आहे. तुम्ही ते लेक्चर पाहू शकता. पण थोडक्यात सांगायचं झालं तर डार्विनच्या नियमानुसार पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये, नैसर्गिक परिस्थितीमध्ये, वेगवेगळ्या अधिवासामध्ये, ज्याला आपण इंग्लिशमध्ये हॅबिटॅट असं म्हणतो, तिथे टिकून राहण्यासाठी, जगण्यासाठी काही गुणधर्म विकसित करावे लागतात. काही स्ट्रक्चरल चेंजेस करावे लागतात, काही बिहेवियरल चेंजेस करावे लागतात इन ऑर्डर टू ऍडजस्ट द एन्व्हायरमेंटल कंडिशन. मग हे जे काही चेंजेस दिसतात त्याला आपण अडॅप्टेशन असं म्हणतो. आता हे जे अडॅप्टेशन्स आहेत, आपली जी चर्चा आहे ती आपल्याला कशाशी मर्यादित ठेवायची? वनस्पतींमध्ये होणारे अडॅप्टेशन. अडॅप्टेशन प्राण्यांमध्ये पण होतात, वनस्पतींमध्ये पण होतात, पण आपल्याला चर्चा फक्त काय करायची? प्लांट्समध्ये होणारे अडॅप्टेशन्स कोणकोणते असतात. आजच्या लेक्चरचा आपला मुद्दा असणार आहे पाण्यामध्ये ज्या वनस्पती असतात, ज्यांना आपण ॲक्वॅटिक प्लांट्स असं म्हणतो, तर ॲक्वॅटिक प्लांट्समध्ये असणारे अडॅप्टेशन, होणारे अडॅप्टेशन्स आपल्याला समजून घ्यायचे आहेत. सो आपण हे समजून घेतलं अडॅप्टेशन कशाला म्हणायचं. त्याच्यानंतर आपण हेही समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, वनस्पती वेगवेगळ्या अधिवासात राहत असतात, वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये आपल्याला आढळतात. त्या ठिकाणची जी नैसर्गिक परिस्थिती असेल, वनस्पतीला जगण्यासाठी आवश्यक असणारे जे गोष्टी आहेत, वनस्पतीला आपलं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी जमिनीची गरज आहे, कारण ते जमिनीत उगवतात. तुमच्या हे लक्षात यावं की ॲक्वॅटिक प्लांट असतील तर त्यांना जमिनीची देखील गरज नाही. आता ऑब्व्हियसली ज्यावेळेस ते पाण्यात तरंगतात किंवा पाण्यात राहतात, त्यावेळेस त्या प्रकारे त्यांना स्वतःच्या स्ट्रक्चरमध्ये काही बदल करावा लागतो. सो आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की वनस्पती ज्या अधिवासात राहतात त्याच्यानुसार त्यांच्यामध्ये बदल होत असतात. जे स्ट्रक्चरल चेंजेस होतात, बिहेवियरल चेंजेस होतात, त्या बदलांना बदल असा शब्द न वापरता आपण अनुकूलन असं म्हणतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये अडॅप्टेशन असं म्हणतो. मग वनस्पतीमध्ये आढळणारे अडॅप्टेशन 5 प्रकारचे आहेत. एक, पाण्यामध्ये ज्या वनस्पती राहतात, पाण्यामध्ये राहण्यासाठी आढळणारं अडॅप्टेशन, असे जे प्लांट आहेत त्यांना आपण ॲक्वॅटिक प्लांट असं म्हणतो. दुसरं, काही वनस्पती बर्फाळ प्रदेशात असतात, जिथे खूप मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होते, हवामान थंड असतं. या भागामध्ये असणाऱ्या ज्या वनस्पती आहेत, प्लांट्स ऑफ स्नोई रिजन्स, त्या ठिकाणी असणारं त्यांच्यातील अडॅप्टेशन वेगळ्या प्रकारचे असतात. वाळवंटी प्रदेश, आता या भागामध्ये काय अडचण आहे? उष्ण हवामान आहे, पाण्याची खूप कमतरता आहे, पाण्याचं दुर्भिक्ष आहे. अशा परिस्थितीत तिथे टिकण्यासाठी, जगण्यासाठी काही चेंजेस त्यांच्यामध्ये होतात. अशा प्लांट्स बद्दल देखील आपण चर्चा करणार आहोत. जंगलातील वनस्पती, आता आपण थोडंसं भूगोलाशी जोडावं लागेल आपल्याला, नैसर्गिक परिस्थिती समजून घ्यायची म्हटल्यानंतर. आपण नंतर याच्याबद्दल डिटेल बोलू देखील, पण थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतोय. विषुववृत्तीय प्रदेशात दररोज पाऊस पडतो, पाणी प्रचंड प्रमाणात आहे अवेलेबल. बरं, 0 डिग्रीच्या आसपास, म्हणजे पृथ्वीचा गोल जर तुम्ही समजून घेतला तर 0 अक्षवृत्ताच्या आसपास ते आहे. त्यामुळे सूर्यकिरण लंबरूप पडतात, उष्णता पण आहे, पाऊस पण आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस वनस्पती वाढायला लागतात, त्यांच्यामध्ये सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा निर्माण होते आणि त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे अडॅप्टेशन्स आपल्याला दिसतात. त्याच्याबद्दलही आपण नंतरच्या टप्प्यात चर्चा करणार आहोत. आणि ग्रासलँड प्लांट्स, गवताळ प्रदेशात असणाऱ्या वनस्पती. सो 5 वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आपण समजून घेतो आहोत आणि त्यांच्यात असणारे अडॅप्टेशन्स आपल्याला समजून घ्यायचे आहेत. आता या लेक्चरमध्ये आपण ॲक्वॅटिक प्लांटमध्ये दिसणाऱ्या अडॅप्टेशन्स बद्दल बोलणार आहोत. त्याच्याबद्दल चर्चा करतोय आपण, ॲक्वॅटिक प्लांट्समध्ये असणारे अडॅप्टेशन्स. आता तुम्हाला तुमच्या आसपास दिसणाऱ्या पाण्यातील वनस्पती कोणत्या? आपण ज्या भागामध्ये असतो, आपण ज्या भागात असेल त्याच्यानुसार आपल्याला ते आठवेल, दिसेल. उदाहरण शक्यतो आपल्या आसपास दिसत असतात. आपल्याला त्याचे अडॅप्टेशन्स आपल्याला इथे या लेक्चरच्या दरम्यान समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही बघा, काही भागामध्ये तुम्ही पुलावरून जात असताल, नदी आहे आणि नदीच्या पुलावरून जात असतात, तर त्या नदीत लांब लचक पाणी दिसायच्या ऐवजी फक्त हिरवं काहीतरी दिसत असतं. ऑफकोर्स ती हिरवी वनस्पती असते, जिला आपण जलपर्णी असं म्हणतो. काय म्हणतो आपण? जलपर्णी असं म्हणतो. कमळ, कमळाचं फूल, आपण पाहिलं कमळाची वनस्पती कशात असते? पाण्यात असते. त्याच्यानंतर वॉटर लिली, कुमुदिनी असं आपण त्याला म्हणतो. ही खास उदाहरणं आहेत. परीक्षेला अगदी सोपा प्रश्न तयार होईल. विच ऑफ द फॉलोइंग प्लांट शो ॲक्वॅटिक अडॅप्टेशन? खालीलपैकी कोणती वनस्पती ॲक्वॅटिक अडॅप्टेशन दाखवते? ही 4 उदाहरणं तुमची पाठ असली पाहिजेत. लोटस अर्थात कमळ, वॉटर लिली, त्याच्यानंतर हायड्रिला
आणि हे जलपर्णीचं उदाहरण. जलपर्णीचं उदाहरण फेमस आहे. ही 4 उदाहरणं पाठ करायचं. सो या संपूर्ण स्क्रीनवरचं एक वाक्य सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. एक, पाणी या अधिवासात जगण्यासाठी वनस्पतीमध्ये जे अडॅप्टेशन्स होतात, जे अनुकूलन दिसतं त्याला आपण जलीय अनुकूलन अर्थात ॲक्वॅटिक अडॅप्टेशन असं म्हणतो. पाण्यामध्ये वाढणाऱ्या वनस्पतींना आणि तिथे ज्या वनस्पती वाढतात त्यांना आपण ॲक्वॅटिक प्लांट्स असं म्हणतो. मग अशा ॲक्वॅटिक प्लांटची काही उदाहरणं तुमची पाठ असली पाहिजेत. ही 4 उदाहरणं तुमची पाठ असू द्या. याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही सामान्यपणे. तर हे लोटस, वॉटर लिली, हायड्रिला आणि हे तुमचं जलपर्णी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता अडॅप्टेशन्स कोणते होतात ॲक्वॅटिक प्लांटमध्ये? अडॅप्टेशन्स झालेले आहेत कारण त्यांचा हेच बदललं ना, बेसच बदलला. म्हणजे नॉर्मली वनस्पती ह्या जमिनीत येतात, हे येतातच कुठे? पाण्यात. मग पाण्यात टिकून राहताना ज्या अडचणी त्यांना येणार आहेत त्यांच्यावर मात करण्यासाठी झालेले ते बदल आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट ते आहेत का कुठे? पाण्यात. मग पाण्यात आहे म्हणल्यानंतर वनस्पती ज्या आहेत त्या वनस्पतींचे जी लीव्ज आहेत, पानं आहेत, ती पाण्यामुळं कुजू शकतात. त्यामुळे पाणी टिकलं नाही पाहिजे त्यांच्या पानावर. याच्यासाठी पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचा चेंज, त्यांच्या स्ट्रक्चरल चेंज जो घडून आलेला आहे तो आहे त्यांच्या पानांवर त्यांचे जे बॉडी पार्ट्स आहेत. मेन 3 बॉडी पार्ट मानले जातात प्लांटचे. कुठले कुठले? रूट, स्टेम आणि लीव्ज. रूट, स्टेम आणि लीव्ज. रूट मुळं, स्टेम खोड, लीव्ज पानं. हे सामान्यपणे हे जे असतात याच्यावर वॅक्सी लेअर असतो. वॅक्सी लेअर मेणासारखा थर असतो. परिणामी काय होतं, जसं मेण पाण्याला स्वतःवर साचून देत नाही, बाजूला म्हणजे ते दोघं स्वतंत्र राहतात, सेपरेट राहतात, मिक्स होत नाहीत. सो तेच होतं हे पहा, तुम्हाला डायग्राम मध्ये स्पष्टपणे दिसेल. हे जी काही वनस्पती आहे याच्यावर वॅक्सी लेअर असल्यामुळं पाणी असं याच्यावर या पद्धतीने बाजूला होतं. थोडक्यात हा जो वॅक्सी लेअर आहे त्याच्यामुळं त्या वनस्पतींची जी काही पानं असतील किंवा जे काही खोड आहे याचं पाण्यापासून संरक्षण होतं, पाण्यामुळे ते कुजत नाही. सो पहिलं महत्वाचं अडॅप्टेशन जे आहे वॅक्सी लेअर. विच ऑफ द फॉलोइंग अडॅप्टेशन इज ऑब्झर्व्ड इन ॲक्वॅटिक प्लांट? विच ऑफ द फॉलोइंग अडॅप्टेशन इज शोन बाय ॲक्वॅटिक प्लांट? तर लक्षात ठेवा, वॅक्सी लेअर म्हटलं की ॲक्वॅटिक प्लांट मधलं अडॅप्टेशन ते असणार आहे. एअर स्पेसेस, पोकळ्या असतात त्यांच्यामध्ये. म्हणजे स्टेम असेल तर स्टेम जड असणार नाही, वजन हलकं झालं पाहिजे. पान जे आहे त्याच्यामध्ये हवेच्या पोकळ्या जास्त असतील त्यामुळे त्यांचं वजन कमी होतं. वजन कमी झाल्याचा फायदा असा होतो, एव्हरी ऍक्शन इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. न्यूटनचा 3रा नियम आहे. आर्किमिडीजचं प्रिन्सिपलशी ते जोडलं तर पाण्यामध्ये ज्यावेळेस एखादी वस्तू आपण वरून खाली टाकणार आहोत, तुम्ही पहा पाण्यात ज्यावेळेस तुम्ही उडी मारताल, जे मुलं पोहता येतात त्यांना हे कळेल. तुम्ही ज्यावेळेस पाण्यात उडी मारता, उडी मारल्यानंतर जरी तुम्हाला पोहता येत नसेल तरी पाणी पहिल्यांदा तुम्हाला वर ढकलतं. मग पाणी हे आपल्याला काय करते? वर ढकलतं. या कॉन्सेप्टला बायोन्सी असं म्हटलं जातं, ज्याला मराठीत प्लावकता असं म्हटलं जातं. वरून येणारं जे फोर्स आहे त्याच्यावर ते अवलंबून असतं. जर वर पाण्यात तरंगणारी जी वनस्पती तीच जर हलकी असेल, आता ती हलकी कशामुळे? तर आत काय आहे? हवेच्या पोकळ्या जास्त आहेत, हवेमुळं वजन कमी होतं. परिणामी खालून जे बायोन्सी आहे, खालून जे प्लवक बल आहे, बायोन फोर्स आहे, ते आपोआपच वाढतं. त्यामुळे ती वनस्पती काय होणार आहे? तरंगायला मदत होते. जलीय वनस्पतीच्या खोडांमध्ये आणि पाण्याच्या देठांमध्ये आपल्याला काय दिसतात? एअर स्पेसेस दिसतात आणि याच्यामुळं वनस्पतींना पाण्यावर तरंगणं सहज शक्य होईल. हे स्टेम दाखवलंय एका जलीय वनस्पतीचं आणि ते मोठं करून जर आपण बघितलं तर तुम्हाला दिसेल की याच्यामध्ये एअर स्पेसेस आहेत. तो एअर स्पेसेस असल्यामुळं बायोन फोर्स वाढतं आणि बायोन फोर्समुळं वनस्पतीला तरंगणं शक्य होतं. सो दुसरं अडॅप्टेशन महत्वाचं, विच ऑफ द फॉलोइंग अडॅप्टेशन्स आर शोन बाय ॲक्वॅटिक प्लांट? एक झालं वॅक्सी लेअर असेल. दुसरं काय असणार आहे? एअर स्पेसेस दिसतील तुम्हाला इन द स्टेम ऑर लीव्ज. पानांमध्ये किंवा त्यांच्या स्टेम मध्ये तुम्हाला हवेच्या पोकळ्या दिसतील. मी आत्ता जे सांगितलं ते तुमच्या समोर वर्णन करून आलेलं आहे. एअर स्पेसेस वाढल्यामुळं काय वाढतं? बायोन फोर्स वाढतं. कॉन्सेप्ट बायोन्सी. इलॅस्टिसिटी कॉन्सेप्ट, इलॅस्टिक फोर्स हे फोर्स, तसं बायोन्सी कॉन्सेप्ट, बायोन फोर्स वाढतं. परिणामी ती वनस्पती काय होते? वनस्पती जी असते ती पाण्यावर तरंगू शकते. आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, ॲक्वॅटिक प्लांटमध्ये जे दुसरं अडॅप्टेशन आहे त्याच्यामध्ये काय आहे? एअर स्पेसेस वाढलेले असतात, एअर स्पेसेसचं प्रमाण जास्त असतं, हवेच्या पोकळ्यांचं प्रमाण जास्त असतं. तिसरं आहे फ्लेक्झिबल स्टेम, लवचिक खोड. आपल्या मराठीमध्ये असं म्हटलं जातं
मोडेल पण वाकणार नाही, मोडेल पण वाकणार नाही. आता तुम्ही कल्पना करा, आपल्या आसपास सध्या पाहतोय आपण नद्यांना पूर आलेत. मग नदीच्या प्रवाहाच्या आडवं आलेली वनस्पती प्रवाह काय करणार आहे, जर ते खोड वाकलं नाही त्या खोडाला वनस्पती सकट घेऊन जाणार आहे. आलं लक्षात. जर पाण्याच्या प्रवाहात टिकून राहायचे तर प्रवाहाच्या दिशेने वागता आलं पाहिजे, स्वतःला दिशा देता आली पाहिजे, त्याच्यासाठी लवचिक असलं पाहिजे. सो फ्लेक्झिबल स्टेम, लवचिक खोड हे असलं पाहिजे. हे डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल बघा, पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने ते वाकलेलं आहे. समजतंय? हे का होऊ शकतं, कारण ते खोड लवचिक आहे, रिजिड नाही. रिजिड असतं तर ते मोडलं असतं, पुरेसं फोर्स त्याच्या अप्लाय केलं असतं तर ते मोडलं असतं. इथे मोडायचं नाही, टिकायचंय, टिकण्यासाठी चाललंय हे सगळं. मग हे टिकायचंय, ह्यांना हा डायलॉग मारायचा नाही, मोडेल पण वाकणार नाही. ते काय म्हणतील, वाकेल पण टिकेल. मी इथे स्वतःचं जे खोड आहे ते वाकून देईल पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने, पण मला टिकायचंय. सो त्याच्यासाठी फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे, लवचिक खोड असतं. पाण्यामध्ये जी पूर्णपणे बुडलेली वनस्पती असेल तिला जर टिकायचं असेल तर पाण्याचा जो वेगवान प्रवाह आहे त्या दिशेने ते काय होतात, बेंड होतात. त्याचं कारण आहे स्टेम कसं असतं, फ्लेक्झिबल असतं. म्हणून ते प्रचंड प्रवाह वेगाने वाहत असताना देखील, प्रवाह प्रचंड वेगाने वाहत असताना देखील स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवतात. याच्याशिवाय रूट्स, आता मूळ कार्य काय आहे खोडांचं, जर आपण वनस्पतींची 3 मुख्य अवयव पाहिले त्यापैकी खोडाचं काम काय, सॉरी मुळाचं मूळ काम काय आहे, रूट्सचं मूळ काम काय आहे. रूट्स जमिनीत जातात, जमिनीतून आवश्यक असणारे मिनरल्स, जगण्यासाठी वाढण्यासाठी आवश्यक असणारी पोषक तत्वे घेऊन येतात, पाणी घेऊन येतात, जे त्यांना पुढे चालून रेस्पायरेशन, फोटोसिंथेसिससाठी लागतं, आणि फोटोसिंथेसिसच्या सहाय्याने ते स्वतःचं अन्न तयार करतात. मग फोटोसिंथेसिस ह्या प्रोसेससाठी लागणारं पाणी आणि शरीरातल्या वेगवेगळ्या प्रक्रिया चालू ठेवण्यासाठी, प्रोसेसेस चालू ठेवण्यासाठी लागणारे वेगवेगळे मायक्रो आणि मॅक्रो इलेमेंट ते जमिनीतून घेत असतात. हा मूळ मुद्दा, बरोबर. आता मुळातच हे पाण्यात आहेत, बरोबर. यांना जमिनीत खोलवर जायची गरज नाही, त्यांना पाणी इझिली अवेलेबल होतं. परिणामी यांचे जे मुळं असतात ते जमिनीच्या दिशेने खोलवर जाण्याचा प्रयत्न करत नाहीत. छोटी छोटी मुळं तुम्हाला दिसतील, आखूड आणि तंतुमय मुळं तुम्हाला दिसणार आहेत. सो जलीय वनस्पतींची मुळं हे तुलनेने कशी असतात, कमी विकसित झालेली असतात. शॉर्ट आणि फायब्रस रूट तुम्हाला दिसतील, शॉर्ट आणि फायब्रस रूट तुम्हाला यांच्यामध्ये दिसणार आहेत. सो आपण 2-3 मुद्दे समजून घेण्याचा प्रयत्न केला की ॲक्वॅटिक प्लांट कोणाला म्हणायचं. मग ॲक्वॅटिक प्लांट कोणाला म्हणायचं हे मी सांगितलं. पाण्यामध्ये ज्यांचा अधिवास आहे, पाण्यामध्ये टिकून राहण्यासाठी त्यांच्यामध्ये जे अडॅप्टेशन्स होतात त्यांना आपण ॲक्वॅटिक अडॅप्टेशन असं म्हणतो, आणि प्लांटला ॲक्वॅटिक प्लांट असं म्हणतो. कोणते 4 मुख्य अडॅप्टेशन झाले. अडॅप्टेशन हे स्ट्रक्चरल आहेत. मग स्ट्रक्चरल अडॅप्टेशन मध्ये काय लक्षात ठेवायचं, 3 मुख्य स्ट्रक्चर्स असतात प्लांटच्या बाबतीमध्ये, 3 मुख्य बॉडी पार्ट आहेत. एक आहे स्टेम, खाली रूट आणि लिव्ज. तुमच्या एक लक्षात येईल ह्या तिघांच्या बाबतीतच बदल झालेत. लिव्ज त्याच्यावर वॅक्सी लेअर आहे, लिव्ज त्याच्यावर वॅक्सी लेअर आहे. स्टेम कसं आहे, फ्लेक्झिबल आहे. स्टेम कसं आहे, फ्लेक्झिबल आहे. शिवाय ह्या दोघांच्या मध्ये एअर स्पेसेस आहेत. या दोघांच्या मध्ये काय आहेत, एअर स्पेसेस आहेत. का, तर बायोन फोर्स वाढतं आणि त्यांना तरंगणं शक्य होतं. आणि शेवटचं अडॅप्टेशन हे कशाच्या संदर्भात आहे, रूटच्या संदर्भात आहे. रूट पाण्यात, त्यांना काही खोलवर जायचं नाही जमिनीत, त्याच्यामुळे रूट्स जेवढे असतात, जेवढे विकसित असायला पाहिजे, ज्या कारणासाठी असायला पाहिजे तेच कारणच इथं नसल्यामुळं यांचे रूट्स विकसित नसतात, शॉर्ट असतात. कशा असतात, शॉर्ट रूट्स आहेत. सो हे 4 अडॅप्टेशन पार्ट ठेवा. विच ऑफ द फॉलोइंग अडॅप्टेशन्स आर शोन बाय ॲक्वॅटिक प्लांट. एखादं देणार नाहीत, फक्त एखादंच देतील, अशा पद्धतीने क्वेश्चन तयार करतील. तो 4 मुख्य अडॅप्टेशन्स लक्षात ठेवा. पहिला अडॅप्टेशन्स तुम्हाला अडॅप्टेशन पार्ट ठेवायचंय. काय आहे पहिलं अडॅप्टेशन, वॅक्सी लेअर असेल स्टेम आणि लिव्ज वर, एअर स्पेसेस दिसतील स्टेम आणि लिव्ज मध्ये. त्याच्यानंतर आपण सांगितलं फ्लेक्झिबल स्टेम दिसणार आहे, शॉर्ट आणि फायब्रस रूट आपल्याला दिसणार आहेत. समजा आपल्या परीक्षेच्या दृष्टीने आपण विचार केला तर असा एखादा क्वेश्चन आला, जलीय वनस्पतीच्या खोडामध्ये एअर स्पेसेस असण्याचं मुख्य कारण कोणतं. एअर स्पेस असायचं मुख्य कारण, थेअरी आपण समजून घेतलेली, लगेच डोळ्यासमोर आलं पाहिजे. एअर स्पेस, एअर स्पेसमुळे काय होतं, बायोन फोर्स वाढतं. काय होतं, बायोन फोर्स वाढतं आणि त्यामुळे पाण्याच्या वर तरंगणं शक्य होतं. समजतं, हे आपण शिकलोय. आता ऑप्शन्स वाचूया. फोटोसिंथेसिस करणं, एअर स्पेस आणि फोटोसिंथेसिसचा काही संबंध नाहीये. फोटोसिंथेसिस ही प्रोसेस पूर्णपणे वेगळी आहे. हवेचा, एअर स्पेसचा काही त्याच्याशी संबंध नाही. पाणी शोषून घेणं हे काम कोणाचं आहे, रूट्सचं आहे.
मग त्याच्यासाठी एअर स्पेसेस मोठे असाव्यात असं काही लॉजिक लागत नाही. पाण्यावर तरंगणं हे आपलं उत्तर आहेच. आणि अन्न साठवून ठेवण्यासाठी एअर स्पेसेस नसतात. तो आपलं उत्तर असणार आहे पाण्यावर तरंगणे. या प्रकारचा प्रश्न याच्यावर तयार होऊ शकतो. अजूनही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तयार होतात. त्याची एक वेगळी क्वेश्चन सिरीज आपण घेणार आहोत, प्रश्नमालिका आपण वेगळी घेणार आहोत. आता सध्या या लेक्चर सिरीजचा मूळ उद्देश आहे तुम्हाला ज्या ज्या कॉन्सेप्ट सिलेबसमध्ये आहेत त्या थोडक्यात टप्प्याटप्प्याने, एकच मोठं लेक्चर न घेता थोडक्यात टप्प्याटप्प्याने तुमच्यापर्यंत पोहोचवणं. सो अनुकूलन आणि त्याच्यापैकी अडॅप्टेशन्स पैकी ॲक्वॅटिक प्लांटमधील अडॅप्टेशन हा मुद्दा मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता आणि तो पण कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टीने पोहोचवायचा होता. मला असं वाटतं की मी त्याच्यात यशस्वी झालो असेल. समजलं असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्यासारखी गरज असणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही हे लेक्चर शेअर करू शकता. चलो, थँक्यू.